जागतिक पर्यावरण दिन आणि स्वच्छ भारत अभियानाचं औचित्य साधून कागल पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात राबवण्यात आली। पंचायत समितीच्या माननीय सभापती सौ सुवर्णा पाटील व माननीय उपसभापती श्री इंद्रजित पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम बुधवार दिनांक 10 जून रोजी पार पडला आहे। पर्यावरणाचा समतोल राखणे आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही काळाची गरज आहे। हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन सभापती सौ सुवर्णा पाटील व महिला सदस्य सौ रुपाली अंगज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे कार्यालय प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधी आणि कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांनी एकत्र येत हातात झाडू घेऊन पंचायत समिती परिसराची स्वच्छता केली आणि श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश दिला। पर्यावरण दिनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली। केवळ वृक्ष लागवड न करता लावलेल्या सर्व झाडांचं व्यवस्थित जतन आणि संवर्धन करणं सर्वांची जबाबदारी असल्याचं उपसभापती इंद्रजित पाटील यांनी सांगितलं। पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे। कागल तालुका स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध असून नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घ्यावा असं सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलं। गटविकास अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर नेहमी स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ठेवण्याचं आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी अधीक्षक अमित माळगे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।